उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी शिवसेनेच्या वसंत गीते प्रचाराच्या मैदानात. भाजपला दिले थेट आव्हान. हा भाजपचा उदय नव्हे असतं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे हे मवाळ व्यक्तिमत्व मानले जाते. सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मात्र ते अचानक आक्रमक झाले. त्यांनी भाजप नेत्यांचा थेट पंचनामाच केला. सिन्नर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाची सत्ता आहे. यंदा पारंपरिक विरोधक क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पॅनल उभे केले आहे. मात्र ऐन निवडणुकीत भाजपचे कमळ हाती घेतलेल्या उदय सांगळे यांनी त्यात रंग भरला आहे. नुकतेच भाजपवासी झालेले उदय सांगळे यांनी वाजे यांना टार्गेट केले होते. त्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी आमदार गीते यांनी खासदार वाजे हे निष्ठावंत नेत्याचे प्रतीक असल्याचे म्हटले. खासदार वाजे हे पक्ष आणि समाजाशी असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहेत. पक्षनिष्ठा आणि सिन्नर शहरासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. 100 कोटी रुपयांची ऑफर आणि केंद्रात राज्यमंत्रीपद ठोकरणारा हा नेता आहे. या नेत्याला यशस्वी करणे यातच सिन्नरची प्रतिष्ठा आहे. खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांची सिन्नर शहराच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले आहे. शहरासाठी त्यांनी आपले योगदान दिले आहे. या नेत्याला जपणे म्हणजे सिन्नरचे नाव जिल्ह्यात उंचावण्याचे काम आहे. श्री सांगळे ज्या पक्षात गेले तो पक्ष गेले 15 वर्ष देशात आणि राज्यात सत्तेत आहे. या पक्षाने केलेली विकास कामे कोणती हे त्यांनी सांगावे. केवळ तोडफोड करणे हेच त्यांचे काम आहे. आमदार फोडतात, नगरसेवक फोडतात आणि सत्तेत येतात. या सत्तेचे त्यांनी लोकांसाठी काही केले का? नाशिक महापालिकेत भाजप सत्तेत होता. 8 वर्ष त्यांनी नाशिक महापालिकेची धूळधाण केली. हिंदुत्वाचे भूत उभे करायचे, कटेंगे तो बटेंगे अशा घोषणा देऊन तरुणांच्या माथी भडकवायची. हा पक्ष एवढा मोठा असला तरी प्रत्येक निवडणुकीत त्यांना तोडफोड का करावे लागते? उदय सांगळे यांचे राजकीय विरोधक कोण हा प्रश्न मतदारांपुढे आहे. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार वाजे हे परंपरागत विरोधक आहेत. मात्र सांगळे यांनी कोकाटे यांना बाजूला ठेवून थेट खासदार वाजे यांच्यावर व्यक्तिगत टीका केल्याने राजकारण तापले आहे. श्री सांगळे यांच्या या राजकीय डावपेचांना खासदार वाजे यांनी थेट उत्तर दिले. या निमित्ताने वाजे यांनी सांगळे यांचा दुटप्पीपणा आणि सोयीनुसार पक्ष बदलणे याचा पंचनामाच केला. या निमित्ताने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला थेट आव्हान दिले आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे.